हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर मी आलेले आहे माहेरी आणि भाऊबीज होऊन गेली, पण खूप लेट भाऊबीज सेलिब्रेट होती आहे आणि तो व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. कारण लेट झालं थोडंसं, बिलेटेड हॅपी भाऊबीज. तर सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता परी घेते आहे दादाला ओवाळून आणि आईकडे असल्यामुळे कसं तुम्हाला वेगवेगळे व्लॉग्स बघायला मिळत आहेत आणि छान छान व्लॉग्स असतात. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की चला आता भाऊबीजेचा व्लॉग्स पण आपण शेअर करूया तुमच्यासोबत. तर आता परीला मी ओवाळायला लावलेला आहे. अण्णा आहेत, अण्णांना पण मी पुढे ओवाळेन, तुम्हाला दिसेलच ते. तर हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा हा पवित्र सण असतो. त्याच्यामुळे कितीही भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये कडवाहट येऊ द्या, कितीही भांडणे होऊ द्या, कितीही एकमेकांचा द्वेष असू द्या, राग असू द्या, तो सगळं विसरून आपण या दिवशी एकत्र जमतो आणि खूप छान प्रकारे हा सण आपण सेलिब्रेट करतो. त्याच्यामुळे ह्या सणाला खरंच खूप महत्त्व आहे आणि मला वाटते ना, सगळ्यांनीच हा सण आनंदाने सेलिब्रेट केला पाहिजे. कितीही भांडणं होऊ द्या, कितीही रागराग होऊ द्या किंवा कितीही काही मोठं कारण असेल ना, तरी पण या दिवशी नक्कीच एकत्र आलं पाहिजे भाऊ आणि बहिणींनी आणि हा सण केलाच पाहिजे. तर आम्ही प्रत्येक वर्षी हा सण सेलिब्रेट करतो. भलेही दुसरं कोणतंही सेलिब्रेट नाही केलं तरी चालेल, पण रक्षाबंधन आणि भाऊबीज ही मी तरी कधी चुकवत नाही, एकही वर्षी चुकवत नाही. कारण दरवर्षी मी माझ्या भावाला राखी आणि भाऊबीज ही साजरी करते, म्हणजे करतेच. कारण मला एकच भाऊ आहे, त्याच्यामुळे मग मी कधीही चुकवत नाही. खूप छान वाटतं. तर बस आता ना बर, छान कळली ना आता प्रोसेस. हां, आता पुढच्या वर्षी मला सांगायला लावायचा. हळद नसती लावायची बाळा. हां, आता ओवळ. ताट इकडून तिकडे न्यायचं बाळा. हां, तसं छान. इकडे बघा दोघं पण. हां, अन्नाच्या ते नाही, थांब. गिफ्ट अन्नाला म्हणा. मी ओवाळते ना त्यावेळेस तिने नुसतं हे केलंय. अयो, परीची मज्जा आहे. तर आता इथं मी माझ्या वडिलांना पण ओवाळून घेते. मी जेव्हा लहान होते ना, तेव्हापासून मी वडिलांना ओवाळते आणि माझ्या मोठ्या बहिणीसुद्धा वडिलांना ओवाळतात. त्याच्यामुळे आमच्या इकडे सगळेच वडिलांना ओवाळतात, म्हणून मग ओवाळतोय. भाऊ जसं आपली काळजी घेतो तसेच वडील पण आपली काळजी घेतात. त्याच्यामुळे मग मी दरवर्षी वडिलांना ओवाळते. मला छान वाटतं त्याच्यामुळे. झालं. तर हा आहे माझा 2 नंबरचा भाऊ. म्हणजे आम्हाला एकच भाऊ आहे. आम्ही दोघी बहिणी आहोत आणि हा छोटा दिसतोय तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. तर लेट झालं होतं, पण खूप छान झालं भाऊबीज सेलिब्रेट. तर भावाला पण आता मी इथं ओवाळून घेते आणि छान वाटतं का काय माहिती, ह्या सणांना खूपच छान आणि खूपच भारी वाटतं. तर बहीण पण होती, ती पण आता ओवाळेल, ती पण तुम्हाला दिसेल. तर गिफ्ट पण दिलं भावाने. कुठं लावलंय तिकडे?
बाई लय मोठं गिफ्ट आहे. माझी लाडाची लाडू बाई गाणं तुम्ही म्हणायला पाहिजे मी नाही. भाऊबीज छानपैकी सेलिब्रेट झाली आणि त्याच्यानंतर मग दुपारी प्लॅन ठरला की बिर्याणी बनवायची. तर आज बिर्याणी बनवणार आहे, एकदम झटपट बनवणार आहे, जास्त वेळ न लावता. तर तुम्हाला आज बिर्याणीची रेसिपी दिसणार आहे. तर इथं कोथिंबीर पुदिना चिरून घेतला आहे, टोमॅटो आणि कांदा फ्राय करायला टाकला आहे तेलामध्ये. कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून ती पण छानपैकी असं परतून घेते आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचं जे सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे ते सगळं साहित्य ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. कोथिंबीर, टोमॅटो, पुदिना हे सगळं एकत्र ॲड केले. मस्त ते असं तळून घेऊन त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला, घरचा मसाला, हळद आणि मीठ टाकून हे छान असं एकत्र चिकन टाकून परतून घेतलेलं आहे. चिकन मी अगोदरच अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलं होतं, त्यामुळे खूप छान मॅरिनेट झालं होतं. तर एकीकडे आता झाकण ठेवलेलं आहे मी चिकनवरती, त्याला पाणी सुटून ते छानपैकी शिजलं जाईल. आणि इकडं भात पण आपला रेडी आहे बिर्याणीचा, म्हणजे बिर्याणी राईस रेडी आहे. आणि कसं दिसतं राईस नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर छान असा शिजला आहे भात आणि भात झाकून ठेवलेला आहे. तरी इकडे चिकन पण शिजत आलेलं आहे. तुम्हाला दाखवते चिकन किती छान दिसत आहे आणि मस्त वाटत होतं, स्मेल पण छान येत होता. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो ना बिर्याणीसाठी, तर एवढी ग्रेव्ही हवी असते, तेव्हा सगळा जो राईस आहे ना त्याला ती लागते आणि छान होते बिर्याणी. तर आता ही सगळं एकत्र करणार आहे, म्हणजे जेव्हा आपण थर लावतो ना तशा टाईपमध्ये. पण ह्यावेळेस मी थर लावणार नाही आहे, सगळं एकत्र करून नंतर त्याला मी दम देणार आहे कोळशाने. खरंच खूप छान स्मेल येतो कोळशाने दम दिला की. आणि आईकडे कोळसा अवेलेबल भरपूर होता, त्याच्यामुळे कोळसाच टाकून तूप टाकून मग मी दम देणार आहे. तर आता हे सगळं एकत्र केलं आहे आणि ही आता माझी टेक्निक बघू शकताय. गॅसवरती कोळसा गरम केला आहे, फुलपात्रामध्ये ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आता तूप टाकते. गावरान तूप आहे हे. गावरान तूपवरून सोडलं ना की खूप छान स्मेल येतो आणि त्याचा धुवा होतो, नंतर तो बिर्याणीमध्ये उतरतो, त्याच्यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते. मी खूप वर्षापासून अशी सुद्धा बिर्याणी बनवते, थराची बिर्याणी बनवते, वेगवेगळ्या पद्धतीने बिर्याणी बनवते, माझ्या चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळेलच. तर आता बिर्याणी रेडी झाली, धुवा अजून पण येत होता, खूप छान स्मेल येत होता. आता पोरींची रिॲक्शन बघा. अप्रतिम झाली का? खूपच छान झाली. खापोट चला, पोरींनी तर रिव्ह्यू दिलाय आणि श्लोक तर काही खातच नाही. काय प्राची, मुलं चांगली रंगलेत मामाच्या घरी खेळायला. करमून गेले त्यांना, जवळजवळ 8-10 दिवस झाला आम्ही आलेलो आणि इतकं करमून जाते ना त्यांना खाली खेळायला. आणि तिकडे शहरात गेलं की खेळायला जास्त कोण नसतं, अभ्यास, शाळा, तर आता त्यांना पण जाऊ वाटत नाही. तर आता जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळच्या वेळेला म्हटलं की बॅग भरून ठेवावी, कारण तो क्षण आलेला होता. आता सुट्ट्या पण संपलेल्या आहेत आणि घरी पण जायचं आहे, म्हणजे पुण्याला जायचं आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं की बॅग भरून ठेवावी, म्हणजे सोपं पडतं जाणं. कधी का होईना पण बॅग भरलेली बरी. तर 1-2 दिवसात जाणं होईलच, त्याच्यामुळे घेतलेली आहे बॅग भरायला. आणि
बॅग भरताना सुद्धा खूप सारी काळजी घ्यावी लागते. अनपॅक करताना खूप सारी काळजी घ्यावी लागते. कशी अनपॅक करते, कशी पॅकिंग करते, जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा. तर आता मी थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ केलेला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे म्हणून. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब